नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीमधले बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेंनी माघार न घेतल्यानं भाजपची राजकीय कोंडी झाली आहे। बंडखोरी मिटवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी मनधरणीचे प्रयत्न केलेत, मात्र त्यात त्यांना अजूनही यश आलं नाहीये। त्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी गीतेंचं मन वळवण्यासाठी हालचालींना सुरुवात केली आहे। गोकुळ गीतेंना काल रात्री मुख्यमंत्री फडणवीसांनी फोन केला होता। त्यानंतर बंडखोरी करणाऱ्या गोकुळ यांना माघार घेण्याची तयारी दर्शवली असून ते मुंबईत दाखल झालेले आहेत आणि आज ते शिंदे आणि फडणवीस दोघांचीही भेट घेणार आहेत। त्यांचा मान ठेवण्यासाठी मी त्यांना एकच सांगितलं, मी थांबू शकतो, मी व्यक्तिगत घरात थांबू शकतो, मी पाठिंबा हा शब्द त्यांना वापरू शकत नाही, कारण पाठिंबा देण्यासारखं योग्य व्यक्तिमत्व त्यांचं नाहीये। निवडणुकीमध्ये थांबण्याची माझी बिलकुल तयारी नाही, पण तुम्ही हा प्रश्न विचारला की वरिष्ठ मंत्र्यांच्या शब्दाला मान देणार का नाही देणार। त्यांच्या शब्दाला मान द्यायचा असेल तर मी फक्त घरात बसू शकतो, पण मी पाठिंबा हा त्या व्यक्तीला देऊ शकत नाही। मी पाठिंबा देऊन का उपयोग आहे? त्या मतदारांचाच त्यांना पाठिंबा नाही किंवा त्यांच्या पाठिंबागे ते मतदार उभे राहणार नाही याची मला खात्री आहे आणि ती सगळ्यांना आहे। मी त्यांचा मान ठेवण्यासाठी मी त्यांना एकच सांगितलं, मी थांबू शकतो, मी व्यक्तिगत घरात थांबू शकतो, मी पाठिंबा हा शब्द त्यांना वापरू शकत नाही, कारण पाठिंबा देण्यासारखं योग्य व्यक्तिमत्व त्यांचं नाहीये। निवडणुकीमध्ये थांबण्याची माझी बिलकुल तयारी नाही, पण तुम्ही हा प्रश्न विचारला की वरिष्ठ मंत्र्यांच्या शब्दाला मान देणार का नाही देणार। त्यांच्या शब्दाला मान द्यायचा असेल तर मी फक्त घरात बसू शकतो, पण मी पाठिंबा हा त्या व्यक्तीला देऊ शकत नाही। मी पाठिंबा देऊन का उपयोग आहे? त्या मतदारांचाच त्यांना पाठिंबा नाही किंवा त्यांच्या पाठिंबागे ते मतदार उभे राहणार नाही याची मला खात्री आहे आणि ती सगळ्यांना आहे। विधान परिषदच्या या निवडणुकीमध्ये ज्या 2-3 ठिकाणी तिढा टोकाला गेलेला आहे तो सोडवण्याचं काम आम्ही करतो। मला वाटतं आज शिंदे साहेब सुद्धा बोलणार आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा बोलतील आणि हा तिढा सुटेल।